ठीक आहे, असतील, होते, मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला काय विसरलं होतं? मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महादुर्गा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हणजे नंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिच्छा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिला तुम्ही सगळ्यांनी, दाढीवर हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचं पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचं पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडले, पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका.